Hello students, welcome to this new lecture. In the previous lecture of the numerical integration, we seen the theoretical derivation of general quadrature formula for equidistant ordinates. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स डिराइव्ह केला होता. त्या लेक्चर मध्ये आपण शेवटी सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला ट्रॅपेझॉइडल रूल किंवा सिम्पसन्स 1/3 रूल किंवा सिम्पसन्स 3/8 रूल प्रूव्ह करायचा असेल त्यावेळेस जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला पर्यंतचं प्रूफ या तिन्ही डेरिव्हेशन साठी कॉमन असेल. म्हणजे पहिल्यांदा आपण जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला प्रूव्ह करणार किंवा स्टेट करणार लिहिणार, नंतर त्या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युलामध्ये n इक्वल टू 1 पुटअप केलं तर आपल्याला ट्रॅपेझॉइडल रूल मिळणार, n इक्वल टू 2 पुटअप केलं तर सिम्पसन्स 1/3 रूल मिळेल. Similarly, if I put n equal to 3 in that general quadrature formula for equidistant ordinates, then I will get Simpson's 3/8 rule. Okay, हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. Now in this lecture we are going to derive trapezoidal rule. Okay, we have to derive trapezoidal rule, which is very important, which is very useful to solve the problems of numerical integration. So let us derive trapezoidal rule. Trapezoidal rule. Question may be asked like this: state general quadrature formula for equidistant ordinates and hence derive trapezoidal rule for integration. Straightforward question. जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला काय तो लिहा, तो स्टेट करा आणि त्याच्यानंतर ट्रॅपेझॉइडल रूल फॉर इंटिग्रेशन डिराइव्ह करा. ओके, सिंपल थिंग. प्रीवियस लेक्चर मध्ये लास्ट लेक्चर मध्ये आपण जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे. ते डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. डेरिव्हेशन पुन्हा एकदा पहा, ते लेक्चर पाठीमागचं लेक्चर पुन्हा एकदा पहा. तो जो काही जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला आहे तो पाठच केला पाहिजे, कारण जर आपल्याला पुढचे 3 फॉर्म्युली म्हणजे ट्रॅपेझॉइडल, सिम्पसन्स 1/3 आणि सिम्पसन्स 3/8 रूल डिराइव्ह करायचे असतील तर तिन्ही रूलचं डेरिव्हेशनची सुरुवात ही आपली जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला पासूनच होते. त्यासाठी जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स हा प्रत्येकाचा पाठ असणं गरजेचं आहे, की जो आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे. ओके, देयरफॉर इथं काय करायचंय, तो जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला स्टेट करूयात आणि त्याच्यानंतर ट्रॅपेझॉइडल रूल आपण डिराइव्ह करूयात. ओके, सोल्युशन. हे सोल्युशन जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स इज एज फॉलोज. ओके, जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स इज एज फॉलोज. काय तो फॉर्म्युला? एस आय इज इक्वल टू LHS काय होती? इंटिग्रेशन फ्रॉम A टू B. त्याचं रूपांतर आपण केलं होतं इंटिग्रेशन फ्रॉम x0 टू x0 प्लस NH. ओके, LHS सहित फॉर्म्युला लक्षात असणं गरजेचं आहे. f of x dx is equal to, what is that formula? Yes, बाहेर असेल h into bracket. What are the terms inside the bracket? Yes, n into y0 plus into bracket n square divided by 2 bracket complete into delta y0 plus into another bracket, yes, n raised to 3 divided by 3 minus n square divided by 2 bracket complete into bracket च्या बाहेर delta square y0 divided by 2 factorial plus into another bracket, yes, what is that term? N raised to 4 divided by 4 minus n cube plus n square bracket close bracket च्या बाहेर delta raised to 3 y0 divided by 3 factorial plus dot 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 dot. Okay, bracket complete. समजा याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. ठीक आहे, दिस इज द जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स, की जो आपण ऑलरेडी डिराइव्ह केलेला आहे. त्याचं प्रीवियस लेक्चर नंबर 4 असेल, लेक्चर नंबर 5 असेल. लेक्चर नंबर 5 पुन्हा एकदा पहा, की ज्याच्यामध्ये जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे, तो पाठ असणं गरजेचंच आहे. ठीक आहे, म्हणजे सोल्युशनची सुरुवात असेल जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला इज ॲज फॉलोज. तो त्यानंतर आपण तो फॉर्म्युला लिहिलेला आहे. नेक्स्ट वन, पुढे. नाव आता जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला मध्ये जर आपण n इक्वल टू 1 पुटअप केला तर आपल्याला ट्रॅपेझॉइडल रूल मिळतोय. तो कसा मिळतोय ते पाहूयात. ओके, नेक्स्ट लाईन. देयरफॉर टू डिराइव्ह ट्रॅपेझॉइडल रूल, to derive trapezoidal rule for integration, put n is equal to 1 in above equation number 1. Okay, the trapezoidal rule
प्रूव्ह करायचा असेल तर वी हॅव टू पुट n इज इक्वल टू 1 इन द अबव इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. नाव जर आता मी n इक्वल टू 1 पुटअप केलं तर नाव सी हिअर फर्स्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, दिस थिंकिंग, दिस लॉजिकल थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी वेगळ्या इंक मध्ये लिहितोय फार साईडला. जर मी याच्यामध्ये n इक्वल टू 1 पुटअप केला, ठीक आहे, n इक्वल टू 1 पुटअप केलं तर इंटरवल ऑफ इंटिग्रेशन काय होईल? येस, आपली थिओरिटिकल इंटिग्रेशन काय आहे? x0 टू x0 प्लस nh. ओके, जर याच्यामध्ये मी n इक्वल टू 1 पुटअप केलं तर आवर इंटरवल ऑफ इंटिग्रेशन विल बिकम फ्रॉम x0 टू येस x0 प्लस nh, म्हणजेच x0 प्लस n ची किंमत जर मी 1 टाकली तर x0 टू x0 प्लस h असेल. ठीक आहे, म्हणजे इंटरवल ऑफ इंटिग्रेशन विल बिकम x0 टू x0 प्लस h. म्हणजे x0 टू x0 प्लस h च्या दरम्यान हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स आर देयर? येस, इन बिटवीन x0 अँड x0 प्लस h देयर इज, लक्षात घ्या, आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलंय पहा, आपल्या इंटरवल होती a टू b. ओके, आय विल रिकॉल दॅट वन. a इज इक्वल टू आपलं होतं लोअर लिमिट, दॅट इज इक्वल टू आपण घेतलं होतं x0. त्याच्यानंतर पुढचं आपलं आर्ग्युमेंट होतं x0 प्लस h. त्याच्या पुढचं आर्ग्युमेंट होतं x0 प्लस ट्वाइस h. त्याच्या पुढचं आर्ग्युमेंट होतं आपलं x0 प्लस 3 टाइम्स h अप टू सो ऑन. शेवटचं आर्ग्युमेंट आपलं होतं x0 प्लस nh आणि शेवटचं आर्ग्युमेंट x0 प्लस nh, म्हणजेच आपलं काय होतं? अप्पर लिमिट b होतं. ओके, पाठीमागच्या लेक्चर मध्ये ते आहे, ते पुन्हा एकदा पहा. जर मी n इक्वल टू 1 पुटअप केलं तर काय होईल? इंटरवल ऑफ इंटिग्रेशन बिकम्स x0 टू x0 प्लस h, म्हणजेच इन बिटवीन x0 टू x0 प्लस h हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स आर देयर? इथे x0 आहे आणि इथं x0 प्लस h आहे. इन बिटवीन x0 टू x0 प्लस h हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स आर देयर? ओनली 2 arguments are there, that is x0 and x0 plus h. Corresponding to these 2 arguments, there are only 2 entries, that is corresponding to x0, the entry is y0, and corresponding to x0 plus h, that is corresponding to x1, the entry is y1. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का x0 इथं झाला, x0 plus h जे आहे, ओके, मी साइडला मुद्दाम लिहितोय सिम्बॉल्स, x0 plus h म्हणजेच तुमचं काय असेल? x1 असेल. x0 प्लस 2h म्हणजेच काय असेल? x2 असेल. x0 प्लस 3h म्हणजेच x3 असेल अँड सो ऑन. x0 प्लस nh म्हणजे शेवटचं आर्ग्युमेंट तुमचं xn असेल. ठीक आहे, म्हणजे फॉर n इक्वल टू 1 interval of integration will become from x0 to x0 plus h. In between x0 to x0 plus h there are only 2 arguments, that is x0 and x0 plus h. Therefore corresponding to these 2 arguments there are only 2 entries, that is y0 and y1. ठीक आहे, y0 and y1 या दोन एंट्रीज असतील. पुढे आपण डेव्हलप कसं करतो बघूया. ओके, ते लिहूयात, पुन्हा जे थिंकिंग केलं ते लिहूयात. पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. ओके, n इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केलं. n इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केल्यानंतर आता जे आपण थिंकिंग केलं ते आपण इथे लिहूयात. therefore for n equal to 1, the interval of integration will become from x0 to x0 plus n ची किंमत 1 टाकतो, that is x0 plus 1 into h, that is x0 to x0 plus h. Okay, therefore in between x0 to x0 plus h आता जे आपण डिस्कस केलं तेच फक्त मी लिहितोय. therefore in between x0 to x0 plus h there are only 2 arguments. तुम्ही शब्दामध्ये सगळं एक्झाम मध्ये व्यवस्थित प्रिपेअर करून लिहा. मी इथं शॉर्टकट यूज करतोय. there are only 2 arguments, that is x0 and x0 plus h. Okay, therefore corresponding to these 2 arguments corresponding to these are 2 arguments, there are only 2 entries,
only two entries, entries, only two entries, that is a y0 and y1. Okay, y0 and y1. Corresponding to two arguments x0 and x0 plus h, there are only two entries, that is a y0 and y1. Okay, दोन entries असतील. Now recall the फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस. ओके, जो आपण इंटरपोलेशन मध्ये पाहिला आहे. जेव्हा आपण इंटरपोलेशन टॉपिक पाहत होतो तेव्हा आपण फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस बघितलेला आहे आणि तेव्हा मी सांगितलं होतं की फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस जो आपण इथे इंटरपोलेशन या टॉपिक मध्ये स्टेटमेंट त्याचं बघणार आहे, त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये म्हणजेच न्यूमेरिकल इंटिग्रेशन या टॉपिक मध्ये ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स 1/3 रूल आणि सिम्पसन्स 3/8 रूल डिराइव्ह करण्यासाठी होणार आहे. त्यावेळेस मी सांगितलं होतं ते लेक्चर पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता इंटरपोलेशन या टॉपिक मध्ये. ठीक आहे. नाउ दॅट फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस काय आहे? व्हॉट इज दॅट? इफ f of x is a polynomial in x of degree n, then nth order forward difference is a constant and all the higher order differences are 0. म्हणजे जर f of x is a polynomial in x of degree n असेल, ओके, मी साइडला वेगळ्या इंक मध्ये लिहितो पहा. if f of x is a polynomial in x of a degree n असेल, ज्यावरती डिग्री n आहे त्यावरती नंबर ऑफ टर्म्स किती असतात आपल्याला माहिती आहे, n+1 असतात. ठीक आहे. ज्यावरती डिग्री n आहे त्यावरती नंबर ऑफ टर्म्स या n+1 असतात. If f of x is a polynomial in x of degree n having n+1 term, then the fundamental theorem of difference calculus, okay, then the fundamental theorem of difference calculus states that nth order forward difference is a constant, that is delta raised to n f of x is a constant and all the higher order differences, that is delta raised to n+1, delta raised to n+2, all the higher order differences are 0. ठीक आहे. म्हणजे जर f of x is a polynomial in x of degree n असेल, म्हणजे जर n+1 टर्म्स असतील तर nth ऑर्डरचा फॉरवर्ड डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो आणि सगळे हायर ऑर्डर डिफरन्सेस हे 0 असतात. दिस हा थेरम आपण पाहिलेला आहे. नाउ ऑब्झर्व हियर, ज्यावरती टर्म्स, ज्यावरती आर्ग्युमेंट्स 2 आहेत त्यावरती एंट्रीज 2 आहेत, ज्यावरती आर्ग्युमेंट्स 2 आहेत त्यावरती नंबर ऑफ टर्म्स किती असणार आहेत? यस, नंबर ऑफ टर्म्स किती असणार आहेत? n+1 आर्ग्युमेंट असतील तर n+1 टर्म्स आहेत, म्हणजे डिग्री n असेल. तसंच जर 2 आर्ग्युमेंट्स असतील तर एंट्रीज 2 आहेत आणि 2 एंट्रीज असतील तर नंबर ऑफ टर्म्स किती येणार आहेत? पॉलिनॉमियल मध्ये 2 येणार आहेत. जर नंबर ऑफ टर्म्स 2 येणार असतील तर अकॉर्डिंग टू फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस कितव्या ऑर्डरचा डिफरन्स कॉन्स्टंट असेल? यस, first order forward difference is a constant and all the higher order differences are 0. Getting this? समझते हैं? Okay. Therefore, by using fundamental theorem of difference calculus, therefore, by using fundamental theorem of, ते फंडामेंटल थिअरम काय आहे इंटरपोलेशन टॉपिक मध्ये आपण त्याचं लेक्चर प्रिपेअर केलेलं आहे, ते पुन्हा बघू शकता म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर समजेल. बाय युजिंग फंडामेंटल थिअरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस, फर्स्ट ऑर्डर डिफरन्स, फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणलं तरी चालेल. फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स is a constant. Yes, first order forward difference is a constant. That is delta raised to 1 f of x. म्हणजेच delta raised to 1 y0 is a constant and all the higher order differences are 0. Okay,
all the higher order differences are 0. Getting this? फक्त फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल, बाकी सगळे हायर ऑर्डर डिफरन्सेस हे 0 असतील. कशानुसार लिहिलं हे? बाय युजिंग फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस. देयरफॉर अबोव इक्वेशन नंबर 1 बिकम्स. ओके, त्यामुळे n इक्वल टू 1 मध्ये इक्वेशन नंबर 1 मध्ये n इक्वल टू 1 पुटअप करतो, काय होईल बघूयात. देयरफॉर अबोव इक्वेशन नंबर 1 बिकम्स I is equal to, yes, integration from x0 to x0 plus h. Getting this? n equal to 1 पुटअप करतो, n equal to 1 LHS आणि RHS दोन्ही ठिकाणी टाकायचं. n equal to 1 टाकलं तर इंटिग्रल ऑफ इंटिग्रेशन becomes x0 to x0 plus h. Integrand remains as it is, no change. Integrand is what? f of x dx. जसं आहे तसं, as it is, no change, is equal to h. Whenever there is a n, replace that n by 1. h मध्ये कुठेही n नाहीये, keep it as it is. h जसा आहे तसा. yes. इक्वेशन नंबर 1 फोकस करा. इक्वेशन नंबर 1 मध्ये मी n equal to 1 टाकतोय. n into y naught. By putting n equal to 1, I will get 1 into y naught, that is only 1. okay, plus proceed. पुढे जिथं जिथं n दिसतो तिथं मी 1 पुटअप करतोय. n स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअरचा 1चा स्क्वेअर, that is 1 divided by 2 into delta y naught remains as it is. त्याच्यामध्ये कुठेही n नाहीये. प्लस नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन? ऑब्झर्वेशन बघा काय आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, पुढची टर्म काय आहे? डेल्टा रेस टू 2 y naught डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. त्याच्या पुढची टर्म डेल्टा रेस टू 3 y naught डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. तसंच पुढे डेल्टा रेस टू 4, डेल्टा रेस टू 5, डेल्टा रेस टू 6 अँड सो ऑन. व्हॉट इज युअर फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस? मगाशी आपण काय डिस्कस केलं? फर्स्ट ऑर्डरचा फॉरवर्ड डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल अँड ऑल दी हायर ऑर्डर डिफरन्सेस, दॅट इज डेल्टा स्क्वेअर, डेल्टा रेस टू 3, डेल्टा रेस टू 4 आर ऑल इक्वल टू 0 असेल. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर पर्यंतच्याच टर्म प्रेझेंट असतील. सेकंड ऑर्डर डिफरन्स, थर्ड ऑर्डर डिफरन्स, फोर्थ ऑर्डर डिफरन्स सगळे 0 असतील. त्याच्यामुळे पुढच्या टर्म्स लिहिण्याची आवश्यकता नाही. देयरफॉर प्लस ऑल दॅट नेक्स्ट टर्म्स मस्ट बी इक्वल टू 0. गेटिंग दिस? लक्षात येतंय का? ओके, हेच इम्पॉर्टंट आहे. लक्षात येतंय? सेम आपण असंच सिम्पसन्स 1/3 मध्ये आणि सिम्पसन्स 3/8 मध्ये करणार आहोत, विच इज व्हेरी सिंपल. गेटिंग दिस? म्हणजे फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस प्रमाणे फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स कॉन्स्टंट येणार आणि हायर ऑर्डर डिफरन्सेस डेल्टा रेस टू 2, डेल्टा रेस टू 3, डेल्टा रेस टू 4 हे सगळे 0 येणार. ओके, प्रोसीड. देयरफॉर सिंपल थिंग, देयरफॉर सिम्प्लिफाय. इंटिग्रेशन फ्रॉम, yes, इंटिग्रेशन फ्रॉम x0 to x0 plus h. सिम्प्लिफाय करूयात. f of x dx remains as it is, no change, is equal to h as it is. ब्रॅकेट मध्ये सिम्प्लिफिकेशन करूयात. y naught plus, yes, 1/2 into delta y naught. डेल्टा y naught म्हणजे काय असेल? यूज डेफिनेशन ऑफ डेल्टा y naught. डेल्टा y naught काय असेल? येस, आपण डेल्टा f of x ची डेफिनेशन पाहिली पहा. काय होती ती? पुढची टर्म, दॅट इज f of x plus h मायनस ती टर्म म्हणजेच f of x. आता फक्त सिम्बॉल बदलतोय म्हणजेच डेल्टा y naught इज इक्वल टू काय असेल? y naught च्या पुढची एंट्री, y naught च्या पुढची एंट्री असेल y1 मायनस ती एंट्री म्हणजेच y naught. सिंपल थिंग, युजिंग डेफिनेशन ऑफ डेल्टा y naught, व्हॉट आय गेट? डेल्टा y naught इज इक्वल टू पुढची टर्म, दॅट इज अ y1 मायनस ती टर्म, दॅट इज अ y naught डिवाइडेड बाय 2 remains as it is, no change. Okay, that is equal to simplifying what we get? h into bracket, सिम्प्लिफाय करा. येस, काय करता येईल? तिरकस गुणाकार करूयात. ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट इव्हॅल्युएट करून घेतो. डिनॉमिनेटर 2 remains as it is. तिरकस गुणाकार केल्यानंतर व्हॉट वी गेट? 2 into y naught plus y1 minus y naught. सिंपल थिंग, that is equal to, yes, that is equal to what we get here? h into bracket 2y naught minus y naught, that gives y naught plus y1 remains as it is divided by 2. हेच फक्त मी व्यवस्थित लिहितो. Therefore integration from x0 to x0 plus h f of x dx is equal to h divided by 2, okay, into bracket y naught plus y1. Getting this? Y naught plus y1. That is equation number. Next, suppose equation number 2. Getting this? Integration from x0 to x0 plus h f of x dx is equal to h by 2 into bracket y naught plus y1. Getting this? Now, what is your basic interval of integration? पुढे काय पहा? आपली बेसिक इंटरवल ऑफ इंटिग्रेशन काय होती? इंटिग्रेशन फ्रॉम
A to B होती. ठीक आहे, वर लिहिलंय पहा. यस, इथे लिहिलंय पहा. इंटिग्रेशनची जी काही लिमिट्स होते ते कुठून होते? A to B मध्ये होते. म्हणजे A to B च्या दरम्यान आपल्याला इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढायची होती. आता फक्त आपण काय केलं तर x0 to x0 प्लस h या एका तुकड्यामध्ये इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आहे ती आपण काढली आहे. ओके, ही आपली फायनल इंटरवल आहे का? नाही. फायनल इंटरवल आपली कुठून कुठे? x0 to x0 प्लस h म्हणजेच A to B आहे. आता आपण फक्त काय केलं, x0 to x0 प्लस h या एका इंटरवल मध्ये इंटिग्रेशनची किंमत काय असेल ती काढली. सिमिलरली अशाच पद्धतीने आता आपल्याला काय करावं लागेल? येस, x0 to x0 प्लस h2 x0 प्लस 2h या इंटरवल मध्ये इंटिग्रेशनची किंमत काय आहे ती काढावी लागेल. सिमिलरली त्याच्यानंतर आपल्याला x0 प्लस 2h टू x0 प्लस 3h या इंटरवल मध्ये इंटिग्रेशनची किंमत काय आहे ती काढावी लागेल. सिमिलरली अँड सो ऑन. शेवटी आपल्याला x0 प्लस nh आणि त्याच्या अगोदरची एंट्री काय असेल? x0 प्लस n-1 इंटू h या दरम्यान या इंटरवल मध्ये असणाऱ्या इंटिग्रेशनची किंमत काढावी लागेल. गेटिंग दिस? आपलं फायनल लिमिट फ्रॉम A to B आहे. आता फक्त आपण एका तुकड्यामध्ये व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन काय ती काढली आणि एका तुकड्यामध्ये म्हणजेच x0 to x0 प्लस h या एका इंटरवल मध्ये व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन आपली आलेली आहे. इंटिग्रेशन फ्रॉम x0 to x0 प्लस h f of x dx is equal to h by 2 into bracket y0 plus y1. सिमिलरली ओके, सिमिलरली अशाच पद्धतीने आता पुढच्या इंटरवल साठी कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट सिमिलरली आपण म्हणू शकतो. सिमिलरली इन द नेक्स्ट इंटरवल फ्रॉम येस, पुढचे इंटरवल कुठून कुठे असेल? पहिली होती x0 to x0 प्लस h. आता काय असेल? x0 प्लस h टू x0 प्लस 2h. ओके, n इक्वल टू 1 पुटअप काय होतंय म्हणजे एक ने पुढे जावा. पहिली x0 to x0 प्लस h होती. आता x0 प्लस h टू एक ने पुढे गेल्यानंतर x0 प्लस 2h असेल. वी गेट. डायरेक्ट लिहूयात. आता हे सिम्प्लिफाय करत बसण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट लिहूयात. देयरफॉर येस, व्हॉट इज दिस? Therefore, integration from x0 plus h to x0 plus 2h या तुकड्यामध्ये आपण आता इंटिग्रेशनची किंमत काढत आहोत. f of x dx, f of x असेल किंवा y असेल, काही असेल. f of x dx is equal to, आता टॅक्टफुल लिहूयात पहा. पहिल्या इंटरवल मध्ये काय आलंय पहा. पहिलं जे आपण डेरिव्हेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इंटिग्रेशन फ्रॉम x0 to x0 plus h f of x dx या तुकड्यामध्ये इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आली आहे? h by 2 into bracket y0 plus y1. थोडं टॅक्टफुल बघूयात. x0 च्या करस्पॉन्डिंग एंट्री काय असते? y0. ओके, सिमिलरली x0 प्लस h म्हणजेच x1 च्या करस्पॉन्डिंग एंट्री काय असेल? y1 असेल. असं जर असेल तर पहिल्या तुकड्यामध्ये किंमत काय आली इंटिग्रेशनची? h by 2 into bracket y0 plus y1 म्हणजेच h by 2 into bracket लोअर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री जी असेल y0 प्लस अप्पर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री जी असेल y1. ओके, तसंच आपण इथे आता डायरेक्ट करूयात. x0 प्लस h लोअर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री काय असेल? y1. सिमिलरली x0 प्लस 2h च्या करस्पॉन्डिंग एंट्री काय असेल? y2. Therefore, after simplifying this particular integration, we get what we get? Yes, h by 2 जसं आहे तसं येणारच आहे. प्रत्येक इंटरवलला सोडत बसण्याची आवश्यकता नाही. इनटू ब्रॅकेट येस, लोअर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री असेल y1 प्लस अप्पर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री असेल y2. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल. लक्षात येतंय? लोअर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री प्लस अप्पर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री. सिमिलरली अशाच पद्धतीने फक्त आपण काय करतोय? प्रत्येक तुकड्यामध्ये इंटिग्रेशनची किंमत काढतोय. सिमिलरली इन दी नेक्स्ट इंटरवल फ्रॉम पुढची इंटरवल काय असेल? x0 प्लस 2h टू x0 प्लस 3h. एक ने पुढे जावा. वी गेट येस, वी गेट इंटिग्रेशन फ्रॉम लोअर लिमिट असेल x0 प्लस 2h टू अप्पर लिमिट असेल x0 प्लस 3 times h. Integrand f of x dx remains as it is, no change.
दॅट इज इक्वल टू येस एच बाय टू तर प्रत्येक वेळेस येणारच आहे इन टू ब्रॅकेट. नाउ एंट्री इज येस corresponding to x naught plus 2h, that is lower limit, entry is a y2. Similarly corresponding to upper limit x naught plus 3h, entry is a y3. असं असेल the tactful study केल्यानंतर what should be value of this integration? Yes, h by 2 into bracket, yes, lower limit च्या corresponding entry, that is a y2 plus upper limit च्या corresponding entry असेल y3. Getting this? लक्षात येतंय? किंवा tactful जर विचारात घेतलं तर सी फर्स्ट जिथं पहिली एंट्री संपते तिथून इथे दुसरी एंट्री स्टार्ट, जिथे दुसरी संपते तिथून तिसरी स्टार्ट असेल असं लक्षात ठेवू शकता. डॅश 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 अशाच पद्धतीने प्रत्येक तुकड्यात आपण व्हॅल्यू ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन काढू शकतो. दॅट डॅश 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 अँड सो ऑन अशाच पद्धतीने पुढे. नाउ फॉर last interval, therefore for the last subinterval from कुठून कुठे, येस शेवटचं आर्ग्युमेंट आपलं x नॉट प्लस एन एच आहे, त्याच्या अगोदरचं आर्ग्युमेंट म्हणजे काय असणार आहे, फ्रॉम x नॉट टू x नॉट आहे x naught plus x naught 2, yes, x naught plus n minus 1, x naught plus n minus 1 h 2 x naught plus nh. ठीक आहे, x naught plus nh शेवटचा आर्ग्युमेंट आहे, त्याच्या अगोदरचं एक आर्ग्युमेंट म्हणजेच x naught plus n minus 1 times h. ओके, we get what we get, integration from x naught plus n minus 1 times h to upper limit x naught plus nh. Integrand f of x dx remains as it is, no change, is equal to h by 2 तर जसा आहे तसं येणारच आहे. into bracket, yes, corresponding to lower limit what should be entry, इथे n minus 1 आहे म्हणजे एंट्री काय असेल y n minus 1 आणि corresponding to upper limit entry काय असेल yn. ओके, रिसेम्बलन्स आहे पहा, पाठीमागचे सगळे इंटिग्रेशन बघा त्याच पद्धतीने आपण जनरलायझेशन करत आहोत. इज इक्वल टू h by 2 into bracket corresponding to lower limit the entry is yn minus 1 plus corresponding to upper limit the entry is yn. Getting this? म्हणजे आपल्याला प्रत्येक तुकड्यामध्ये आपण व्हॅल्यू ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन काढत राहिले. आता आपण काढलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक तुकड्यामध्ये व्हॅल्यू ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन आता आपण काढलेली आहे. आता आपल्याला बेसिक जायचंय कुठं, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी पर्यंत जायचंय. म्हणजे पहिलं आपल्याला लोअर लिमिट आहे ए, ते म्हणजेच आपल्याला एक्स नॉट, आणि अप्पर लिमिट आहे बी म्हणजेच आपलं एक्स नॉट प्लस एन एच. ओके, ही आपली फायनल इंटरव्हल आहे. या फायनल इंटरव्हल मध्ये एकदाच आपण किंमत काढलेली नाहीये, तर प्रत्येक तुकड्यामध्ये आपण इंटिग्रेशनची किंमत काढलेली आहे. पुढे नेक्स्ट स्टेप, एक्स नॉट टू एक्स नॉट प्लस एन एच कडे जाण्यासाठी काय करावं लागेल, सिंपल थिंग 12th मध्ये झालेला आहे. एक्स नॉट टू एक्स नॉट प्लस एन एच कडे जाण्यासाठी काय करावं लागेल, प्रत्येक तुकड्यामध्ये आपण इंटिग्रेशनची किंमत काढलेली आहे. आपल्याला एक्स नॉट टू एक्स नॉट प्लस एन एच ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल, येस सिंपल थिंग, वी हॅव टू टेक ऍडिशन ऑफ ऑल दी अबव इंटिग्रेशन्स. प्रत्येक तुकड्यामध्ये काढलेल्या इंटिग्रेशनची सम घ्यायला पाहिजे. देअरफॉर ऍडिंग, समजतंय का, 12th मध्ये थोडासा बेस आहे. Therefore adding, yes, simple thing, next step, therefore adding all the above integrations, adding all the above integrations, adding all the above integrations we get. Okay, सगळ्या इंटिग्रेशनची बेरीज करूयात. LHS ची बेरीज LHS ला करूयात, RHS ची बेरीज RHS ला करूयात. therefore proceed. पहिल्याची LHS आहे इंटिग्रेशन फ्रॉम x नॉट टू x नॉट प्लस h f of x dx, प्लस दुसऱ्याची LHS आहे इंटिग्रेशन फ्रॉम x नॉट प्लस h टू
x naught plus 2h. Integrand is as it is f of x dx प्लस तिसऱ्या इंटिग्रेशनची LHS आहे x naught plus 2h2 x naught plus 3 times h f of x dx. Integrand remains as it is, no change. प्लस तसंच चौथं, पाचवं, सहावं, सातवं अँड सो ऑन. प्लस शेवटच्या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट आहे इंटिग्रेशन फ्रॉम x naught टू x naught plus n minus 1. Lower limit x naught plus n minus 1 times h to upper limit that is the x naught plus nh. Integrand सगळीकडे सेम आहे f of x dx. ओके, LHS ची बेरीज LHS ला घेतली that is equal to. नाउ RHS ची बेरीज RHS ला घेऊयात that is equal to. proceed. that is equal to RHS ची बेरीज RHS ला घेऊयात. पहिल्या इंटिग्रेशनची RHS काय आहे h/2 into bracket y0 plus y1. ओके, बघा वर दाखव तुम्ही पहा. पहिल्या इंटिग्रेशनची RHS काय आहे इथं ते इक्वेशन नंबर 2 दिले आपण h/2 into bracket y0 plus y1. सिमिलरली दुसऱ्या इंटिग्रेशनची RHS h/2 into bracket y1 plus y2. तसंच तिसऱ्या इंटिग्रेशनच्या RHS h/2 into bracket y2 plus y3. या सगळ्या RHS ची सम घेऊयात. ओके, h/2 into bracket लिहितो मी डायरेक्ट s प्लस दुसऱ्या इंटिग्रेशनच्या RHS h/2 into bracket y1 plus y2 प्लस तिसऱ्या इंटिग्रेशनच्या RHS h/2 into bracket y2 plus y3 प्लस तसंच चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं अँड सो ऑन डॉट 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 डॉट. प्लस शेवटच्या इंटिग्रेशनच्या RHS होती h/2 into bracket yn minus 1 plus yn. LHS ची RHS LHS ला घेतली, LHS ची ऍडिशन LHS ला घेतली आणि RHS ची ऍडिशन RHS ला घेतली. नाउ at the above integrations. now what is the observation? आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन ची ऍडिशन कधी होते माहिती आहे. डेफिनेट इंटिग्रेशन ची ऍडिशन कधी होते? येस, इन पर्टिक्युलर एक ग्रुप स्टुडंट्स कधी होते? जर दोन डेफिनेट इंटिग्रेशन ची ऍडिशन करायची असेल तर कधी होते? इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम b to c f of x dx. म्हणजे कोणत्याही दोन डेफिनेट इंटिग्रेशनची ऍडिशन होत नाहीये. दोन डेफिनेट इंटिग्रेशनची जर ऍडिशन घ्यायची असेल तर व्हॉट इज द कंडिशन? पहिल्याचं जे अप्पर लिमिट आहे तेच दुसऱ्याचं लोअर लिमिट असलं पाहिजे आणि दोन्ही इंटिग्रेशनचा इंटिग्रँड हा सेम असला पाहिजे. कोणत्याही दोन डेफिनेट इंटिग्रेशनची ऍडिशन होत नसते. वी कॅन ऍड द टू डेफिनेट इंटिग्रेशन्स ओनली व्हेन द अप्पर लिमिट ऑफ द फर्स्ट इंटिग्रेशन is equal to the lower limit of the second integration and the integrand is same. okay, असं असेल तर या दोन इंटिग्रेशनची ऍडिशन होऊ शकते आणि येणारं जे काही रिझल्टंट इंटिग्रेशन असेल त्याचे लिमिट्स काय असतात? त्याचे लिमिट्स येस पहिल्याचं लोअर लिमिट असतं आणि दुसऱ्याचं अप्पर लिमिट. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम a to c integrand f of x remains as it is. ओके, rules of addition of definite integrations जे आपल्याला 12th मध्ये झालेलं आहे. ओके, म्हणजे रिझल्टंट इंटिग्रेशनचं लोअर लिमिट हे काय असतं? पहिल्या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट असतं आणि त्याचं अप्पर लिमिट हे काय असतं? शेवटच्या म्हणजे दुसऱ्या इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट हे त्या फायनल इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट असतं. प्रोसीड. नाउ आपली LHS फोकस करा बरं. या सगळ्या डेफिनेट इंटिग्रेशनची ऍडिशन आपण घेऊ शकतो का बघूयात. कंडिशन काय बघूयात. जे पहिल्याचं अप्पर लिमिट आहे x0 प्लस h तेच दुसऱ्याचं लोअर लिमिट आहे. फोकस करा. जे पहिल्या दुसऱ्याचं अप्पर लिमिट आहे तेच तिसऱ्याचं लोअर लिमिट आहे. ठीक आहे. जे तिसऱ्याचं अप्पर लिमिट आहे तेच चौथ्याचं लोअर लिमिट असणार आहे. तसंच सो ऑन जे सेकंड लास्ट
इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट असेल तेच लास्टच्या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट आहे. आणि व्हॉट इज ऑब्झर्वेशन, सगळीकडे जो इंटिग्रँट आहे एफ ऑफ एक्स तो सगळीकडचा इंटिग्रँट हा सेमच आहे. हेन्स वी कॅन ऍड ऑल दी अबव इंटिग्रेशन्स. त्याच्यामुळे आपण सगळे वरचे इंटिग्रेशनची ऍडिशन घेऊ शकतो. सगळ्या वरच्या इंटिग्रेशनची ऍडिशन घेतल्यानंतर व्हॉट शुड बी द लिमिट्स ऑफ द रिझल्टंट इंटिग्रेशन. काय होईल, लिमिट्स काय असतील, येस, पहिल्याच लोअर लिमिट विच इज एक्स नॉट टू शेवटच्याच अप्पर लिमिट, आणि शेवटचं आपलं इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट आहे एक्स नॉट प्लस एच. म्हणजे रिझल्टंट इंटिग्रेशनचं लोअर लिमिट असेल पहिल्याचं लोअर लिमिट जे असेल एक्स नॉट टू upper limit of the last integration, that is a x naught plus nh into integrand f of x dx remains as it is, that is equal to, getting this, LHS ची ऍडिशन कशी करायची लक्षात आलं. आता मी सांगितलं 12वीला आपलं डेफिनेट इंटिग्रेशनच्या ऍडिशनचा रूल आहे, त्याचा वापर आपण इथं केलेला आहे. ओके, रिपीटेडली हे लेक्चर पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला प्रूफ लगेच लक्षात येईल. दॅट इज इक्वल टू प्रोसीड. आता RHS ची ऍडिशन घेऊयात. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन अबाउट RHS? h/2 सगळ्याकडे आहे. ठीक आहे, यू कॅन टेक h/2 आउटसाइड ऍज अ कॉमन. सगळ्यातून h/2 मी बाहेर घेतो, प्रत्येक टर्म मध्ये आहे. इन ब्रॅकेट नाउ ऍडिशन घेतो. व्हॉट वी गेट, y0 प्लस y1 पहिल्याच्या RHS प्लस y1 प्लस y2 दुसरा ब्रॅकेट प्लस y2 प्लस y3 तिसरा ब्रॅकेट प्लस अप टू सो ऑन. अशाच पद्धतीने पुढे प्लस शेवटचा ब्रॅकेट काय असेल, yn minus 1 plus yn. Getting this? Okay. Now simplify. Only simplification. That is equal to LHS. Don't disturb. Keep it as it is. h/2 remains as it is. No change. Into bracket. Yes. It is observation. y0 जसा आहे तसा. What we get? y1 plus y1. That gives plus 2 times y1. Next one. y2 plus y2. That gives plus 2 times y2 plus हे y3 आणि पुढच्या इंटिग्रेशनचं y3 दॅट गिव्स 2 टाइम्स y3 प्लस डॉट 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 अप टू सो ऑन प्लस हे yn मायनस 1 आणि याच्या अगोदरच्या इंटिग्रेशनचं येणारं yn मायनस 1 दॅट गिव्स 2 टाइम्स yn मायनस 1. गेटिंग दिस, प्लस हे yn एकटच आहे जसं आहे तसं ऍज इट इज, नो चेंज. दॅट इज इक्वल टू h/2 remains as it is into bracket. Simplify. Here simplification काय होईल, yes, इथे आहे y0 एकच टर्म आहे y0. सिमिलरली इथे yn एकच टर्म आहे, त्या दोघांना एकत्र घेतो, एक ब्रॅकेट टाकतो, दॅट आई गेट y0 प्लस yn प्लस. नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन, या ज्या सगळ्या टर्म्स आहेत या सगळ्या टर्म्स मध्ये 2 आहे. I can take that 2 outside as a common. What we get, plus 2 into bracket. Yes, सगळ्यांमध्ये 2 आहे. I can take that 2 outside as a common plus 2 into bracket. What is remaining? y1 plus y2 plus y3 plus dot 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 up to so on plus yn minus 1. हा bracket close, open bracket close. Okay, therefore शेवटच्या स्टेपला मी LHS लिहितो. therefore I is equal to integration from a to b किंवा integration from x0 to x0 plus nh f of x dx is equal to h/2 into bracket y0 plus yn plus 2 into bracket y1 plus y2 plus y3 plus up to so on plus yn minus 1. This is okay. हा जो आता आपण डिराइव केलेला आहे तोच. This is the required trapezoidal rule. हाच आपला required trapezoidal rule आहे. Getting this? Okay. Now तोच आपला रूल आहे, तोच आपण शब्दात लिहूयात. Therefore I is equal to integration from x0 to x0 plus nh f of x dx is equal to, yes, h/2 जसा आहे तसा शब्दामध्ये काय होईल रूल, इनटू ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट y0 प्लस yn. y0 म्हणजे काय, पहिल्या आर्ग्युमेंटच्या करस्पॉन्डिंग एंट्री, आणि yn म्हणजे काय,
शेवटच्या आर्ग्युमेंटच्या करस्पॉन्डिंग एंट्री म्हणजे पहिली एंट्री अधिक शेवटची एंट्री म्हणजेच सम ऑफ एक्स्ट्रीम SUM ऍडिशन सम ऑफ एक्स्ट्रीम पहिल्या अधिक लास्ट म्हणजेच एक्स्ट्रीम सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज प्लस 2 into what is the observation y1 plus y2 plus y5 up to so on yn minus 1 म्हणजे या सगळ्या काय आहेत पहिल्या आणि शेवटची एंट्री सोडून राहिलेल्या सगळ्या एंट्रीज म्हणजे प्लस 2 into yes प्लस 2 into where is that plus 2 into sum of remaining entries. Getting this? Plus 2 into sum of remaining entries. Plus 2 into sum 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 of remaining राहिलेल्या सगळ्या sum of remaining entries plus 2 into sum of remaining entries bracket close. This is the required general. This is the required trapezoidal rule which is used for finding the numerical value of integration. Getting this? What is that rule? I is equal to integration from A to B किंवा integration from x0 to x0 plus nh. f of x dx is equal to h by 2 into bracket y0 plus yn plus 2 into y1 plus y2 plus y3 plus up to so on yn minus 1. That is h by 2 into bracket sum of extreme entries plus 2 into sum of remaining entries. Getting this? Thus, in this lecture, we seen the derivation of a trapezoidal rule, which is a very important. हे exam मध्ये theoretical derivation विचारू शकतात. Getting this? Okay, very simple. एकदा बघितल्यानंतर समजणार नाही ऑफकोर्स कारण theoretical प्रूफ आहे. व्यवस्थित समजण्यासाठी व्यवस्थित तयारी होण्यासाठी हे लेक्चर वारंवार बघा सारखं सारखं बघा त्याच्यानंतर नेक्स्ट वन तुम्ही त्याच्या इंडिपेंडेंटली नोट्स काढा की जेणेकरून ते व्यवस्थित अंडरस्टँडिंग होईल. गेटिंग दिस? ओके, सो लेट्स स्टॉप हियर. थँक्यू.